महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींकरता, कारण ई-केवायसी अभावी 26 लाख बहिणी अपात्र होण्याची शक्यता आहे। पडताळणी प्रक्रिये शेवटच्या टप्प्यात आहे आणि या प्रक्रियेत 26 लाख बहिणी अपात्र होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। ई-केवायसी करता 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। काही दिवसच आता उरलेले आहेत। आज 27 एप्रिल आहे, त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी करणं बंधनकारक असेल। ई-केवायसी जर केलं नाही तर लाखोंच्या घरात बहिणी अपात्र ठरू शकतात। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं तर साधारणतः अजूनही 26,36,000 महिलांनी ही केवायसी जी आहे ती केलेली नाहीये। त्याच्यामुळे एक मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण झालाय। जवळपास 26 लाख ज्या महिला आहेत त्या यामुळे अपात्र ठरू शकतात, कारण आता फक्त 30 तारखेपर्यंतच मुदतवाढ दिलेली आहे। खरं तर ही मुदतवाढ